ना अदानीचं जहाज ना अंबानीचं विमान. नमस्कार मित्रांनो, आपण इथं पाहत आहात आडगाव नाशिक. आडेगाव नाही आहे ते, आडगाव नाका, आडगाव नाशिक दिल्ली मुंबई रोडवरचं ते हसापूर अक्कलकोट 427 किलोमीटर 8 तास 9 तास. म्हणजे फार काय आता अपरिहार्यता शिल्लक राहिली नसावी असा एकंदरीत अंदाज आहे. ज्या प्रकारे गेली कित्येक वर्ष हा मार्ग रेंगाळलेला आहे हे नाशिक आणि अहिल्यानगरकरांना चांगलं ठाऊक आहे. आणि लगोलग नाशिकच्या पुढचा सुरतचा पट्टा आदांतरी दाखवणं आणि शक्तिपीठचा धाराशिवच्या पुढचा मार्ग आदांतरी दाखवणं, तर ह्या घटनांचा क्रम वळका एका मागोमाग एका दिवसातल्या ह्या बातम्या आहेत. तर सर्व सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर आणि नाशिक बाधित लाभार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना नुकसान भरपाई मोबदला मिळालेला आहे त्यांना आता हा होईल का नाही होईल ह्या गोष्टीचा फारसा फरक पडणार नाही आहे. तर आडेवेडे न घेता आपण समजदार आहात, काय निर्णय घ्यायचा तो आपण ठरवायचा आहे. आम्ही फक्त नेहमी चर्चा घडवून आणायचा प्रयत्न करतो. प्राधान्यक्रम हा ज्याने त्याने लोकशाहीमध्ये स्वतः ठरवायचा असतो. उद्या जाऊन जर कोणी समांतर हा विषय जर काढला तर जी हालत आज शक्तिपीठची झालेली आहे ती उद्या नाशिक अक्कलकोटची म्हणजेच आडगाव ते हासापूरच्या अलाइनमेंटची व्हायला वेळ लागणार नाही याची सर्व दर्शक प्रेक्षकांनी दखल घ्यावी, जाणीव असून द्यावी. प्रशासनाच्या आणि प्राधिकरणाच्या गदारोळामुळे लांबणीवरचा वळवणं आणि वळवलेला अशाश्वततेमध्ये ढकलणं. # एक्सप्रेसेस ऑफ महाराष्ट्र.